नमस्कार. आपण पाहत आहात एक्सक्लुझिव्ह न्यूज 24. मी बालाजी जगतकर, न्यूज ब्युरो चीफ, पुणे येथून थेट लाईव्ह. आज आपण आलो आहोत स्त्री शिक्षणाचे उद्धारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचं निवासस्थान म्हणजेच महात्मा फुले यांचा हाच तो ऐतिहासिक वाडा जो पुण्यामध्ये स्थित आहे. या ठिकाणी फुलेंनी आपलं आयुष्य घातलं, ज्यांनी स्त्रियांच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ लावली व आपल्या महाराष्ट्राला एक वेगळी दिशा देण्याचं काम केलं. ते महात्मा ज्योतिबा फुले यांचं हे निवासस्थान आहे. स्त्रियांच्या हजारो वर्षाच्या गुलामगिरीच्या बेड्या तोडण्याचं काम त्यांनी याच निवासस्थानात बसून केलेलं आहे. आज स्त्रियांना जो मान सन्मान प्रतिष्ठा सर्व मिळाली आहे ती महात्मा फुले यांच्या शिक्षणाच्या क्रांतीच्या जोरावर मिळाली आहे. त्यांनी पहिल्यांदा सावित्रीबाई फुले यांना शिक्षिका केलं व पुण्यामध्ये पहिली मुलींची शाळा सुरू केली. त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांचा हा वाडा आहे, जो येणाऱ्या अनेक पिढ्यांना वारसा, शिक्षणाचा वारसा व वसा व मार्गदर्शन ठरणार आहे. अशाच अनेक बातम्या वेगवेगळ्या मी आजपर्यंत आपल्यासमोर घेऊन आलो आहे. हा फुलेवाडा ऐतिहासिक आहे. या ठिकाणाहून काही अंतरावर त्यांनी मुलींची पहिली शाळा देखील सुरू केली होती, ती पण आपण आज पाहणार आहोत. परंतु याच ठिकाणी महात्मा फुलेंनी स्त्री शिक्षणासाठी व एकंदरीत समाज सुधारण्यासाठी अनेक उपक्रम, बैठका, विचारमंथने केली आहेत. हाच तो फुल्यांचा भिडेवाडा. पाहूया. हे आहे घराचं प्रवेशद्वार. त्यामधून प्रवेश केल्यानंतर हा फुलेवाडा स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळतो. सर्वसामान्य बहुजनांच्या व मागासवर्गीयांसाठी ह्याच विहिरीतून त्यांनी पाणी दिलेलं आहे. ती ऐतिहासिक विहीर देखील आपल्यासमोर आहे. महात्मा फुले हे थोर समाजसुधारक तर होतेच, पण एक अत्यंत हुशार एक अभियंते म्हणजेच इंजिनियर देखील होते. या वास्तूतून त्यांचं वास्तव्य अनेक वर्ष या ठिकाणी राहिलेलं आहे. सर्वप्रथम आपण फुल्यांच्या अंगणामध्ये आहोत. त्यानंतर त्यांची जी किचनची रूम आहे त्याकडे आपण जात आहोत. किचन रूममध्ये सर्व माहिती चित्र स्वरूपात लावलेली आहे. ही किचन रूम म्हणजे त्या काळातलं फुले दाम्पत्याचं हे स्वयंपाकघर आहे. खूप छान असं स्वयंपाकघर या ठिकाणी दिसतं आहे. त्यामध्ये महात्मा फुलेंचं एक तैलचित्र देखील आहे आणि वेगवेगळे प्रसंग या ठिकाणी या भिंतीवर लावलेल्या चित्रातून फुलेंचं कार्य दिसतं. स्वयंपाकघराच्या बाजूला नंतर हॉल आहे. त्या काळातलं हे बांधकाम. हा प्रशस्त हॉल आहे. या ठिकाणी हे चित्र आपण पाहतोय. सर्व महापुरुषांची, महामानवांची फोटो या ठिकाणी लावलेली आहेत. स्त्रियांसाठीची रात्रीची शाळा, त्याचबरोबर प्रौढांचा सामूहिक विवाह, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 101 102 103 104 105 106 107 108 109 110 111 112 113 114 115 116 117 118 119 120 121 122 123 124 125 126 127 128 129 130 131 132 133 134 135 136 137 138 139 140 141 142 143 144 145 146 147 148 149 150 151 152 153 154 155 156 157 1
वेगवेगळे घटनाक्रम या ठिकाणी लावलेले आहेत. एक वेळ अवश्य या ऐतिहासिक वास्तूची भेट घेणं खूप गरजेचं आहे. ही त्यांची बैठकीची खोली आहे, ज्यामध्ये ते अनेक विचार मंथनांच्या बैठका घेत असत. त्या काळातली सामाजिक परिस्थिती खूप वाईट होती, परंतु अशाही परिस्थितीमध्ये ज्यांनी आपल्या घरावरती विधवा कुमारी माता यांच्याकडून पाऊल वाकडं करून जी आपत्ती झाली होती ती देखील सांभाळण्याचा बोर्ड त्या काळात महात्मा फुलेंनी लावलेला आहे. त्यामुळे त्यांचं कार्य किती महत्त्वाचं आहे हे लक्षात येतं. हीच ती ऐतिहासिक वीर जी गोरगरीब बहुजन दलित बांधवांसाठी त्यांनी खुली केली होती. आणि ते बोलके सुधारक नव्हते, ते करते सुधारक होते. त्यांनी कृतीतून हा सगळा उपक्रम राबवला आहे. हीच ती ऐतिहासिक वीर ज्या विहिरीमध्ये आज देखील खूप मुबलक प्रमाणात पाणी आहे. आपण पाहू शकतो काही फुटाच्या अंतरावरती हे पाणी आहे, जे की सर्वसामान्य बहुजनांच्या मागासवर्गीयांच्या लोकांसाठी त्यांनी विहीर खुली केली होती. हे त्यांचं त्या काळातलं कौलारू घर आहे, जे आज पुणे महानगरपालिकेने खूप चांगल्या प्रकारे त्याचं संवर्धन केलं आहे. फुले हे समाजसुधारकच होते, तर ते एक चांगले अभियंते देखील होते, असंच म्हणावं लागेल. जाऊयात आपण फुले यांच्या त्या मुलींच्या शाळेकडे.